नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। राजकारण लय वंगाळ आहे असं सांगून अजितदादा पवार गेलेले आहेत। राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं। अजितदादा पवारांना इतके काय वाईट अनुभव आले होते की राजकारण वंगाळ आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्या वंगाळपणाचा अनुभव आज अजित पवारांचे विश्वासू ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना येऊ लागलेला आहे। राजकारण वंगाळ आणि श्रावण बाळ झालं घायाळ अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। हसन मुश्रीफ यांना श्रावण बाळ म्हटलं जातं कारण त्यांनी यापूर्वी ज्या सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या, मुंबईमध्ये अनेकांच्या शस्त्रक्रियेची सोय करून दिली, अनेकांच्या संसारांना हातभार लावला, म्हणून हा कैवाऱ्यांची कावड वाहणारा श्रावण बाळ अशी उपमा दिली गेली। हसन मुश्रीफ आज खरोखर घायाळ झालेले आहेत। अजितदादा गेल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला जे काही वाईट दिवस पाहावे लागत आहेत हे हसन मुश्रीफांना आज स्पष्ट जाणवू लागलेलं आहे। आज या विषयावर बोलायचं कारण म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणात हसन मुश्रीफांना खरोखर घायाळ केलं जात आहे की काय अशी परिस्थिती आहे। कारण जर एकूण प्रकार पाहता आणि काही गोष्टीकडे लक्ष वेधलं असता आपल्या लक्षात येईल की कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या यामध्ये हसन मुश्रीफ यांचा वारू उधळला। यांचा वारू इतका प्रखरपणे उधळत होता की या वारूला आता कोण रोखू शकत नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। अजित पवारांच्या निधनाची सुद्धा एक सहानुभूती कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात बळ मिळालं। कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर खरंच हसन मुश्रीफ यांचा वारू आता कोण रोखू शकत नाही अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती। पण एकूण हे चित्र पाहता हसन मुश्रीफ यांच्या वारूला पायकोट घालण्याचे प्रयत्न सुरू झालेत हे मात्र तितकंच खरं आहे। यासाठी थोडी काही पार्श्वभूमी सुद्धा पाहावी लागेल। अर्थात ही पार्श्वभूमी खूपच लांबची आहे किंवा अगदीच काही वर्षापूर्वीची आहे, गेल्या पंचवार्षिकची आहे असं सुद्धा नाही, तर ही पार्श्वभूमी याच वेळची आहे। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौरांच्या निवडी झाल्या। सर्वाधिक संख्याबळ म्हणून भारतीय जनता पार्टीचा महापौर विराजमान झाला आणि त्या खालोखाल ज्यांचं संख्याबळ होतं त्या शिवसेनेला उपमहापौर पद मिळणार होतं। पण शिवसेना म्हणजे अर्थातच ही एकनाथ शिंदेची शिवसेना, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं उपमहापौर पद घेण्याऐवजी थेट जनस्वराज्य शक्ती पक्षाला दिलं आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचा उपमहापौर झाला। याच वेळी मुश्रीफ यांना राजकीय चाल काहीतरी वेगळी सुरू आहे हे लक्षात यायला पाहिजे होतं। मुश्रीफ हे मुरब्बी राजकारणी आहेत। राजकारणात कोणाचं कधी आणि कसं पानिपत करायचं हे मुश्रीफांना चांगलं ठाऊक आहे। पण यावेळी मात्र मुश्रीफ घायाळ झालेले स्पष्टपणे जाणवू लागलेलं आहे। सर्वाधिक संख्याबळ म्हणून महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला, मग आता जिल्हा परिषदेत महायुतीच्या घटक पक्षांपैकी सर्वाधिक संख्याबळ म्हणून मुश्रीफ यांना श्रेय जातं। त्यांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत। 18 जागा मिळवणारा राष्ट्रवादी महायुतीतील मोठा घटक पक्ष आहे, म्हणून त्यांना नैसर्गिकरित्या अध्यक्षपद जावं असे मुश्रीफांसह संपूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। अध्यक्षपद आपण होणार म्हणून अनेकांनी वेगळ्या भाषेत एखाद्या म्हणीचा उल्लेख करायचा झाला तर गुडघ्याला बाशी बांधलं असं सुद्धा म्हणू शकतो। काही जण आपण अध्यक्ष होणारच यासाठी फिल्डिंग लावत असतानाच मुश्रीफांना आणि मुश्रीफांच्या राष्ट्रवादीला हादरा बसलेला आहे। कारण भारतीय जनता पक्षानं थेटपणे अध्यक्षपदावर दावा केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मित्र की पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा जे मित्र आहेत ते विनय कोरे यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्राधान्य द्यावं असं मत व्यक्त केलेलं आहे। शिंदे सेनेनं सुद्धा याचीच री ओढलेली आहे, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि इथंच मुश्रीफ घायल झालेले आहेत। हसन मुश्रीफ यांचे खूप प्रयत्न सुरू आहेत की राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा, पण ते होईल का नाही हे मात्र चित्र स्पष्ट आहे। भारतीय जनता पार्टीने ठामपणे ठरवलेलं आहे की आपलाच जिल्हा परिषदेत अध्यक्ष विराजमान झाला पाहिजे। आता या सर्व एकूण घडामोडी पाहता मुश्रीफांना का घेरलं तर मुश्रीफांचा वारू रोखायचा आहे। ज्या प्रकारे विनय कोरे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घेरलं गेलं, मुश्रीफांनी कोरेंच्याच मतदारसंघात कोरेंच्याच उमेदवारांना पराभूत करण्यासाठी जे डावपेच आखले तेच डावपेच आज मुश्रीफांच्या अंगलट येत आहेत असं म्हटलं तरी ते खरंच ठरणार आहे। कारण ज्या अर्थी कोरेंनी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होण्यासाठी समर्थन दर्शवलेलं आहे त्या अर्थी कोरे हे आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेबरोबर आहेत हे स्पष्ट आहे। कारण शिंदे सेनेनं अर्थातच कोरेंना म्हणजे जनस्वराज्य शक्ती पक्षाला उपमहापौर पद बहाल केलेलं आहे। महायुतीमधील भारतीय जनता पार्टी
अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेची सेना आणि कोरेंची जनस्वराज्य शक्ती पक्ष या 4 घटक पक्षांपैकी तिघांची स्पष्ट एकी दिसून येत आहे, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची सेना आणि कोरेंचा जनस्वराज्य शक्ती पक्ष. ह्या घडामोडी पाहता मुश्रीफांना निश्चितच चितपट करायचं असे डावपेच आखले जात आहेत, कारण मुश्रीफ माहितीला सोडून जाऊ शकत नाही हेही तितकंच खरं आहे. म्हणून जितकं मुश्रीफांना घायल करता येईल तेवढं केलं जात आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टच केलेलं आहे की जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि भारतीय जनता पार्टी हे शरीराने वेगळे आहेत, पण यांचा आत्मा एकच आहे. मुश्रीफांच्या भाषेत बोलायचं तर कोणाचा आत्मा कुठे भरकटतोय हे त्यांनी बोललेलं आहे, पण अजून स्पष्ट केलेलं नाही. पण मुश्रीफांना निश्चितच घायल केलं गेलेलं आहे. दशरथाने सोडलेला बाण मुश्रीफांना घायल करतोय, मुश्रीफांना जखमी करतोय. या श्रावण बाळाला आता पुढील भविष्यातील राजकीय कावड उचलणं अवघड व्हावं इतपत घायल केलं जातंय, हे सुद्धा यातून दिसून यायला लागलंय. म्हणूनच आज आपल्याला असं म्हणता येईल की अजित पवार सांगून गेले राजकारण लय वंगाळ, आणि म्हणूनच आज मुश्रीफ झाले घायाळ. मुश्रीफांच्या घायाळपणाला आता कसं वाचवायचं, कुणी वाचवायचं, कोणत्या ठिकाणी वाचवायचं हे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच ठरवावं लागणार आहे. पण आजच्या परिस्थितीत मात्र मुश्रीफ निश्चितच घायल झालेले आहेत, हे तितकंच खरं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.